मागील आठवड्याभरात आपल्या राज्यात थंडीची तीव्र लाट पाहायला मिळाली आणि आता आपण पाहूयात की या येणाऱ्या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. तर राज्याकडे उत्तरेकडून येणारे थंड वारे अजूनही थोडेसे सक्रिय आहेत. पण हिमालयावरती एक पश्चिमी आवर्त आलेला आहे. त्याच्यामुळे राजस्थानचा भाग असेल, पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या आसपासचे भाग आहेत. या ठिकाणच्या तापमानात थोडीशी वाढ झालेली आहे. आणि या पश्चिमी आवर्तामुळे येत्या काही 1-2 दिवसामध्ये राज्याकडे उत्तरेकडून येणारे थंड वारे हे थोडेसे कमकुवत होतील. परिणामी राज्यात हलक्या प्रमाणामध्ये तापमान वाढ अपेक्षित आहे. साधारणतः उद्या ते परवापासून राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थंडी काहीशी कमी होईल. असं नाही की पूर्ण थंडी नाहीशी होईल. तापमान जे सरासरीच्या खाली चाललं होतं, ते सरासरीच्या आसपासपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त ही राज्यातील तापमानवाढ इतर ठिकाणी सुद्धा तापमान जे आत्ता सध्या आहे त्याच्या तुलनेत 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर साधारणतः 19 किंवा 20 तारखेला पुन्हा एकदा उत्तरेकडचे थंड वारे राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, कोकण किनारपट्टी असेल, सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा उत्तरेकडचे थंड वारे येताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तापमानात किंचितशी घट आठवड्याच्या शेवटी सुद्धा पाहायला मिळू शकते. आणि जसं सांगितलं, की विशेष तापमानात खूप मोठे चढ-उतार नाहीत. तापमान 1-2 अंश सेल्सिअसनेच चढ-उतार होईल. थंडीची लाट मात्र या आठवड्यात नसेल. आणि पीक सल्ला पाहिला तर 15 डिसेंबर नंतर शक्यतो गहू पेरणी करू नका. आणि सध्या थोडी थंडी आहे त्यामुळे अजून 4-5 दिवस जर तुमचा प्लॅन असेल गहू पेरणीचा तर करू शकता. पण 15 डिसेंबर नंतर शक्यतो गहू पेरणी टाळावी. त्यानंतर गहू पिकाला 20 ते 25 दिवसाचा जो कालावधी असतो पेरल्यानंतर, तेव्हा पाणी देणं खूप गरजेचं असतं. कारण त्यावेळेस मुकुटमुळे फुटत असतात. त्यामुळे तेव्हा पाणी द्या, तेव्हा युरिया खत टाका, त्याचा फायदा होईल. त्यासोबतच हरभरा पिकामध्ये घाटे अळीपासून जर पिकाला संरक्षित करायचं असेल, तर आपल्या शेतामध्ये पक्षी थांबे उभारा. त्यासोबतच प्रति हेक्टरी 5 फेरोमोनचे सापळे तुम्ही लावा. हा थोडक्यात कृषी पीक सल्ला झाला. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. पावसाचा अंदाज नाहीये. ढगाळ वातावरण सुद्धा होण्याची शक्यता कमी आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मान्सूनचा अंदाजही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तो सुद्धा नक्की पहा.